संपूर्ण महाराष्ट्रात देऊळ बंद 2 या चित्रपटाने धुमाकूळ घातला असून प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे। त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी राधाकृष्ण चित्रमंदिर येथे त्या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या चित्रपटातील प्रमुख कलाकार स्नेहल तरडे यांनी थेट संवाद साधत चित्रपटाबद्दल त्यांची माहिती दिली। त्याचबरोबर त्यामधील कलाकार रमेश परदेसी उपस्थित होते। या चित्रपटातील प्रमुख कलाकार थिएटरमध्ये प्रवेश करताच प्रेक्षकांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले। यावेळी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य करणारा चित्रपट असून भविष्यात शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा अवलंब करून परिस्थितीची झुंज द्यावी, परंपरागत शेती डावलून आधुनिक शेतीची कास धरावी यासह अनेक वास्तववादी मुद्दे मांडले। त्याचबरोबर या चित्रपटामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असे वक्तव्य केले। देऊळ बंद हा चित्रपट शेतकऱ्यांच्या वास्तववादी जीवनावर प्रकाश टाकणारा चित्रपट असून सर्वांनी तो आवर्जून पाहावा अशी विनंती लोकांना केली। अध्यात्म, विज्ञान आणि वास्तववादी घटना याचा मिलाप करत एक अप्रतिम कलाकृती प्रवीण तरडे यांच्या माध्यमातून झाली आहे। गेल्या 10 वर्षातील शेतकरी व वास्तववादी समाज व्यवस्था यावर प्रकर्षाने भाष्य करतो। यातील प्रमुख कलाकार मोहन जोशी, स्नेहल तरडे, महेश मांजरेकर, प्रसाद ओक, ओम भूतकर यासह अनेक कलाकारांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे। या चित्रपटातील मुख्य हेतू शेतकऱ्यांची आत्महत्यावर आळा घालणे, परिस्थितीनुसार शेतीच्या तंत्रज्ञानात बदल करून नवनवीन प्रयोग करणे तसेच हतबल झालेल्या शेतकऱ्यांना हा चित्रपट नवी दिशा देण्याचे काम करेल। शेतकरी हा देशाचा केंद्रबिंदू असून त्याला न्याय मिळालाच पाहिजे असा संदेश या चित्रपटातून दिला गेला आहे। आता परीक्षा देवाची हा शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेला सिनेमा आहे आणि अख्ख्या देशाने तो डोक्यावरती घेतलेला आहे। सर्वत्र शो हाऊसफुल आहे आणि पहिल्या 4 दिवसातच मोठमोठी रेकॉर्ड तुटली आहे। तर हे सगळं स्वामींची कृपा आहे। हा सिनेमा असोच चालू। स्नेहल तरडे आणि मोहन जोशींच्या अभिनयासाठी दिलेली ही दाद आहे प्रेक्षकांनी।